नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आज 7 फेब्रुवारी 2024 जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिकच्या तिसऱ्या शिफ्टचा पेपर झाला आहे। विद्यार्थी बाहेर येत आहेत, जाणून घेऊया प्रतिक्रिया। सर नमस्कार। थोडं कॉम्प्युटर थोडं हार्ड विचारायला सुरुवात केली आता आणि बाकी सोपं होतं। मराठीचे समजा विरुद्धार्थी समानार्थी शब्द जे विचारले होते, विधानार्थी वाक्य विचारलं होतं आणि त्याच्यानंतर इंग्लिशचं चेंज द व्हॉइसवर प्रश्न होता, डायरेक्ट इंडायरेक्ट होता, फिल इन द बँक होतं आणि त्याच्यानंतर टेन्सवरती प्रश्न होता, फिल इन द बँक 2 वरती एक होतं। GK-GS कसं होतं? GK-GS काय इन्सेंट हिस्ट्री होती, त्याच्यामध्ये ऋग्वेद कधी लिहिला हे विचारलं होतं। त्यात त्रिपिटिका असं काहीतरी विपण त्या कोणाच्या नियंत्रणाखाली लिहिलं ते एक विचारलं होतं। त्यानंतर कर्कवृत्त कोणत्या राज्यातून गेलं ते एक विचारलं होतं। 2 राज्य दिले होते। त्यानंतर द्विगृही कायदेमंडळ जे आहे ते कोणत्या राज्यांमध्ये आहे, केरळमध्ये नव्हतं, 4 पर्याय होते त्याच्यापैकी। त्याच्यानंतर एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं, सोपा होता, अवघड होता की मध्यम स्वरूप? मीडियम आहे। काही प्रश्न हार्ड आहे, कॉम्प्युटरचे प्रश्न थोडे हार्ड होते, बाकी मीडियम आहे। 2-4 प्रश्न अवघडच असतात, काही करंटचे प्रश्न होते। तुम्हाला कसा गेला पेपर? मला बरा गेला आहे। थँक्यू सर। थँक्यू। ताई, एक विद्यार्थिनी आहेत। मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? ज्योती मधुकर पाबळे। ज्योती मॅडम, पेपर देऊन तुम्ही आलाय, कसा होता आजचा पेपर? मराठी आणि इंग्लिश जरा सोपं होतं, GS थोडं हार्ड लेवलचं होतं आणि कम्प्युटरचे क्वेश्चन पण इझी होते। एकंदरीत पेपर सोपा वाटला, अवघड की मध्यम स्वरूप? मीडियम होता। मीडियम होता। किती प्रश्न सोडवले? 40। वेळ पुरला तुम्हाला? पुरला। 15 मिनटं राहतात। धन्यवाद मॅडम। ताई आहेत, आपण त्यांना विचारूया पेपर कसा गेला। ताई नमस्कार, काय नाव आपलं? गौरी शरद भागवत। गौरी मॅडम, आता नुकताच पेपर देऊन तुम्ही बाहेर आलाय, कसा होता पेपरचं स्वरूप कसं होतं? स्वरूप तसं चांगलं होतं, जे वाचलेलं होतं बऱ्यापैकी होतं त्याच्यात, म्हणजे मी अभ्यास केला तर त्याच्यापैकी तर होतं बऱ्यापैकी। एकंदरीत कम्प्युटरचे प्रश्न कसे होते, मराठी व्याकरण कसं होतं? नाही, कम्प्युटरचे प्रश्न होते तसे चांगले होते, चांगले म्हणजे प्रश्न? हां होते, चांगले होते। तुम्हाला जमले सगळे प्रश्न? हां जमले। आणि मग तुम्हाला आजच्या ह्या पेपरमध्ये अवघड पार्ट कोणता वाटला? अवघड तसं म्हटलं तर फक्त थोडं कॉम्प्युटरचं थोडं होतं, बाकी मग मराठीचं वगैरे काय रेग्युलरचं होतं, वाचलेलं होतं, त्यामुळे तेच होतं, ते जास्त नव्हतं असं मला एवढं काही अवघड असं वाटलं नाही। हां, एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड, सोपा की मध्यम? मध्यम। मध्ये परीक्षा घेण्याची पद्धत म्हणजे एकदम पारदर्शकपणे सगळी परीक्षा होते मध्ये? पारदर्शकपणे म्हणजे आता घेताना तर सगळं व्यवस्थितच घेतलं होतं, आतमध्ये एवढं काय असं कुठं नव्हतंच, काय चांगलंच होतं। चांगलं होतं, मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित चाललं? चांगलं होतं। धन्यवाद मॅडम। थँक्यू सर। नमस्कार, आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी आहेत। सर नमस्कार। नमस्कार सर। काय नाव आपलं? सर मी उमेश शिंदे। उमेश सर, पेपर आता जस्ट संपला आहे कनिष्ठ लिपिकचा, कसा होता पेपर? पेपर असा मॉडरेटच होता, काही हार्ड वगैरे नव्हता। सगळे क्वेश्चन पण इझी होते। मी तुमच्या क्लासचे व्हिडिओ वगैरे बघतो, मला त्यातून खूप फायदा झालेला आहे त्यातला। आणि मोस्टली कम्प्युटरचे प्रश्न होते ते खूप इझी होते। एक्सेल आणि वर्डवरच मोस्टली वर्डवर होते। एक्सेलचे 1-2च प्रश्न होते त्यात, फक्त वर्डचे होते। रिबन वगैरेमध्ये कोणते प्रश्न असतात असं होतं, टॅब वगैरेचे रिलेटेडच प्रश्न होते। मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण एवढं काही हार्ड नव्हतं। मराठी व्याकरणमध्ये पण इझीच होतं ते पण। आणि त्यात फक्त विरुद्धार्थी, मराठीमध्ये फक्त विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या, त्यातले चुकीचे जोडे ओळखायचे, असे 3 क्वेश्चन मला तर होते। विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या मोस्टली विरुद्धार्थी। आणि इंग्लिशमध्ये फक्त डायरेक्ट इनडायरेक्टचे मोस्टली 3 क्वेश्चन असे होते। पेपर एकदम असा मॉडरेट लेवलचा होता, काय लय हाय पण नव्हता आणि मला तर खूप इझी गेला असं वाटतं सर। आणि मी तुमचे व्हिडिओ वगैरे तुमच्या चॅनलचे बघतो, मला म्हणजे इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून जे काय आपण रिव्हिजन सेशन घेतो त्याचा फायदा तुम्हाला नक्की? खूप फायदा झाला। मी तुमचे रोज व्हिडिओ बघतो, त्यातला मला खूप फायदा झाला आहे सर। बरं, थँक्यू सो मच। ओके सर, थँक्यू सर।